प्रभुलिंग देवाची यात्रा, भंडाऱ्याची मुक्त उधळण, चळम ढोलचा निनाद। वडापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालख्यांचा भेट सोहळा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील प्रभुलिंग देवाच्या यात्रेत ढोल, चळम, हलगीचा कडकडाट, भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजीत वडापूरच्या भीमा नदी तीरावरील प्रभुलिंग मंदिरा शेजारील पालखी तळावर हजारो भाविकांच्या साक्षीनं पालखी भेट सोहळा रंगला। पालख्या उंच करून भेट देताना भाविक टाळ्या वाजवून आनंद साजरा करत होते। हा भेट सोहळा तब्बल 2 तासांहून अधिक वेळ चालला। वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिंग देवाच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला। दुपारी 4 वाजता मिरीचे श्री प्रभुलिंग व वडापूरचे श्री प्रभुलिंग पालख्यांचं पालखी तळावर आगमन झालं। त्यानंतर श्री ओग्यानमुत्या होनमुर्गी, श्री मलकार सिद्ध सोरेगाव, श्री बुळोक सिद्ध इंदापूर पुणे, श्री पिंडवडिया बोराळे, श्री ओक सिद्ध सिद्धापूर, श्री मळगाल सिद्ध मंद्रुप, श्री गेन सिद्ध कुंभारी, श्री भंडी मलकार सिद्ध मंद्रुप, श्री मुत्याप्पा वडिया मद्रे, श्री अमोक सिद्ध तेवरट्टी कर्नाटक, श्री भूताळ सिद्ध सिद्धापूर या पालख्या वाद्यांच्या गजरात पालखी तळावर दाखल होत होत्या। यावेळी अनेक भाविक भंडाऱ्यांची उधळण करत होते। गजी ढोलांचे विविध प्रकार सादर केले जात होते। विविध गावचे पुजारी आपापली पालखी घेऊन पालखी तळाला गोल रिंगण मारायचे, तर कधी उंच उचलून भेट द्यायचे। हा पालखी भेट सोहळा हजारो भाविक याची देही याची डोळ्यात टिपायचे आणि टाळ्या वाजवून जयघोष करायचे। सर्व पालख्यांच्या भेटी झाल्यानंतर एकत्रित गावातून मिरवणूक निघाली। रात्री उशिरा या सर्व पालख्या श्री प्रभुलिंग मंदिरात विसावल्या। रात्री श्री अमोक सिद्ध गायन संघ मिरजगी अमोक सिद्ध मास्तर व श्री महालिंगराया गायन संघ हळ्ळूर सत्यप्पा मास्तर यांच्यामध्ये कन्नड ढोलावरची गाणी झाली। पंचक्रोशीतील भाविक उपस्थित राहून त्यांच्या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तत्पूर्वी सकाळी 8 वाजता नंदीध्वज मानाच्या काठ्या श्री प्रभुलिंग मिरी व श्री प्रभुलिंग वडापूर पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक निघाली। दुपारी मंदिरात पालखी आल्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर भाविक अखंडपणे महाप्रसादाचा लाभ घेत होते।